तर विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारच्या लाडकी बहीण महत्त्वाकांक्षी योजनेला उत्तर देण्यासाठीच महाविकास आघाडी सरकार महालक्ष्मी योजना आणणार असल्याची घोषणा आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे। लाडकी बहीण योजनेच्या दुप्पट पैसे महिलांना देणार असल्याचंही ते म्हणालेत। तर कर्नाटकातल्या महालक्ष्मी योजनेच्या धर्तीवरती ही योजना राबवणार असल्याचं पटोले यांनी सांगितलं। लाडकी बहीण योजनेच्या विरोधात कोर्टात जाणाऱ्या काँग्रेसला योजनेचं महत्त्व काय कळणार असा टोला सुद्धा यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावलाय। या लाडकी बहीणच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतो की आमचं सरकार महाराष्ट्रामध्ये बिलकुल येणार, हे काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे आणि त्या माध्यमातून जी आहे योजना, या योजनेला याच्यापेक्षा जास्त पैसे देऊन आम्ही ही योजना पुढे नेण्याचा संकल्प आमचा आहे। कर्नाटकमध्ये आमचं सरकार आलं, त्या ठिकाणी राहुल गांधीजींनी जे वचन त्या तिथल्या कर्नाटकच्या जनतेला दिलं, त्याच्यामध्ये महालक्ष्मी योजनाच्या माध्यमातून याच्यापेक्षा जास्त पैसे आम्ही तिथं देतो आहे। लाडली बहिणा योजना बंद पाडण्याकरता काँग्रेस पार्टी हायकोर्टात गेली। श्रीमंताच्या करोडपत्याच्या घरी ज्यांनी जन्म घेतले आहेत त्या महाराष्ट्रातल्या लोकांना याची योजनेचं गांभीर्य कळणार नाही।